जय श्री स्वामी समर्थ. या आठवड्यात मीन राशीच्या जातकांसाठी ग्रहांची स्थिरता आणि बदलांचा संगम दिसून येत आहे. विशेषतः गुरु चतुर्थ भावात असल्यामुळे मानसिक स्थैर्य, कौटुंबिक समृद्धी, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि गृहसुख या बाबी महत्त्वाच्या ठरतील. दुसरीकडे राहूचा प्रभाव अजूनही अष्टम स्थानावर आहे, जो काही अपूर्व आणि गूढ प्रसंग घडवू शकतो. शनीचा दृष्टी संपर्क 7व्या भावावर असल्यामुळे वैवाहिक आणि व्यावसायिक भागीदारीतील समन्वय महत्त्वाचा ठरेल. चला, या आठवड्यात मीन राशीच्या लोकांना आरोग्य, करिअर, संबंध, आर्थिक बाजू, शिक्षण आणि मानसिक स्वास्थ्य यामध्ये काय अनुभव येऊ शकतो ते सविस्तर पाहूया. सप्ताहाची सुरुवात सकारात्मकतेने होईल. मानसिक दृष्टिकोन अधिक स्थिर होईल. योग, ध्यानधारणा, प्राणायाम यासारख्या पद्धतींना जीवनात आणण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. विशेषतः मीन राशीच्या महिलांसाठी शारीरिक लवचिकता वाढवणारे व्यायाम प्रकार, पिलेट्स, स्ट्रेचिंग, जलतरण किंवा झुंबा हे आरोग्यासाठी लाभदायक ठरतील. आरोग्याच्या बाबतीत जर तुम्ही पूर्वीपासून कोणत्याही स्लीप डिसऑर्डर, अनिद्रा, अन्नपचनाचा त्रास, त्वचेचे विकार किंवा लठ्ठपणा यामुळे त्रस्त असाल तर या आठवड्यात तुम्हाला आराम मिळू शकतो. मात्र राहू आणि केतूची छाया काही वेळा गूढ लक्षणे देऊ शकते, जसे अचानक थकवा, चक्कर, मूड स्विंग्स. यासाठी आयुर्वेद किंवा होमिओपॅथी उपचारांचा आधार घ्या. खास करून रविवार आणि सोमवारच्या दरम्यान अन्नपचनावर लक्ष द्या. बर्फाचे पाणी, कोल्ड ड्रिंक्स आणि तेलकट पदार्थ टाळावेत. ओव्हर इटिंग टाळा, विशेषतः रात्रीच्या वेळेस. या आठवड्यात घरगुती वातावरण सौहार्दपूर्ण आणि समजूतदार राहील. गुरु चतुर्थ भावात असल्याने घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद लाभेल. तुमचं मत कुटुंबात ऐकून घेतलं जाईल, विशेषतः जर तुम्ही एखाद्या नवीन योजनेवर चर्चा करत असाल, जसे घराची सजावट, गृहप्रवेश, नवीन वाहन खरेदी किंवा भूमीचे व्यवहार. मात्र आठवड्याच्या मध्यावर, विशेषतः बुधवारी, एखादा अनपेक्षित पाहुणा येऊन आर्थिक अंदाज चुकवू शकतो. पाहुणचारासाठी होणारा खर्च तुमच्या बजेटमध्ये तात्पुरता ताण निर्माण करू शकतो. पण घरातील स्नेहपूर्ण वातावरणामुळे त्या खर्चाची भरपाई मानसिक समाधानाने होईल. भावंडांशी संवाद करताना सुसंवाद आवश्यक आहे. काही जुन्या गोष्टी काढून वाद न घालता शांतपणे चर्चा करा. आठवड्याच्या शेवटी कुटुंबियांसोबत धार्मिक ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. ही सहल तुम्हाला आध्यात्मिक उन्नती व सकारात्मक ऊर्जा देईल. या आठवड्यात आर्थिक बाजू थोडी चंचल असू शकते. अचानक येणाऱ्या खर्चांमुळे पाहुण्यांचे आगमन, वाहनाची देखभाल, मेडिकल इमर्जन्सी, बँक बॅलन्सवर परिणाम होऊ शकतो. काही जातकांना घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू बिघडण्याने खर्च करावा लागू शकतो. शेअर बाजार, क्रिप्टोकरन्सी किंवा अन्य अनियमित क्षेत्रात गुंतवणूक करताना फार काळजी घ्या. खास करून जर एखादा सकस लाभ व गॅरंटीड प्रॉफिट यांसारख्या ऑफर्समधून काही प्रस्ताव आले तर त्यात न पडण्याचा सल्ला आहे. गुरु चतुर्थात असूनही राहूचा अष्टम दृष्टी प्रभाव काही भ्रमजनक गुंतवणूक प्रलोभन उभं करू शकतो. सावध राहून दीर्घकालीन गुंतवणुकीकडे वळा. PPF, NSC, म्युच्युअल फंड्स किंवा बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल, विशेषतः मार्केटिंग आणि प्रचार यामध्ये. या आठवड्यात कामकाजाच्या ठिकाणी संयम बाळगणे आवश्यक आहे. तुमचे निर्णय दुसऱ्यांना जरा कठोर वाटू शकतात, विशेषतः जर तुम्ही व्यवस्थापक, प्रोजेक्ट लीड किंवा वरिष्ठ पातळीवर असाल तर. शनीचा प्रभाव सहकाऱ्यांकडून कुरघोडी होण्याची शक्यता दर्शवतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट स्पष्टपणे नोंद ठेवणे आवश्यक आहे. ईमेल, मीटिंग नोट्स, फायनान्शियल डॉक्युमेंटेशन इत्यादी. नवीन करारांमध्ये काळजी घ्या. जर कुठल्याही क्लायंटने खूप चांगल्या अटी घालून ताबडतोब निर्णय घ्या असा आग्रह केला तर त्यामागे धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या उत्तरार्धात वरिष्ठांकडून कामगिरीची प्रशंसा होण्याची शक्यता आहे, पण सुरुवातीला काही ताणतणाव जाणवू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन पार्टनरशी भागीदारी करताना कायदेशीर बाबी स्पष्ट करून घ्याव्यात. नव्या शाखेचे उद्घाटन, उत्पादनाचे प्रक्षेपण किंवा मार्केट विस्तार या बाबतीत आठवड्याच्या शेवटाकडे जावे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा आश्वासक आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, UPSC, नेट, MBA सेट किंवा अन्य उच्च शिक्षणाच्या प्रवेश परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांना अपेक्षित प्रगती होईल. गुरुची कृपा मार्गदर्शक ठरेल. विदेश शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना एखाद्या स्कॉलरशिप किंवा चांगल्या युनिव्हर्सिटीकडून आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. यासाठी सोमवार ते गुरुवार ही वेळ अनुकूल आहे. शिक्षक आणि मार्गदर्शकांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. मित्रमंडळींशी तुलना न करता स्वतःच्या पद्धतीने तयारी करा.
ऑनलाईन अभ्यासक्रम, शॉर्ट टर्म सर्टिफिकेट्स यांचा लाभ घ्या. प्रेम संबंधित बाबतीत आठवड्याची सुरुवात अत्यंत सुंदर होईल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना जोडीदाराकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल. काही लहान सहान भेटवस्तू, एकत्र वेळ घालवणे आणि सरप्राईज प्लॅनिंग यामुळे नात्यात नवचैतन्य निर्माण होईल. विवाहित लोकांसाठी आठवड्याचा मध्यभाग मंगळवार व बुधवार थोडा संवेदनशील असू शकतो. घरगुती विषयांवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे, पण संवाद आणि विश्वास यांच्या मदतीने यावर मात करता येईल. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एकत्र भटकंती, डिनर किंवा धार्मिक कार्यक्रम यामध्ये सहभागी होणे खूपच समाधानकारक ठरेल. जर तुम्ही लग्नासाठी स्थळ शोधत असाल तर नातेवाईकांकडून एखादा प्रस्ताव येऊ शकतो. यासाठी गुरूच्या कृपेचा लाभ होईल. या आठवड्यात मीन राशीच्या व्यक्तींमध्ये अंतर्मुखता वाढेल. काही जुन्या आठवणी, नात्यांमधील कडवट अनुभव किंवा अपूर्ण इच्छा मनात येऊ शकतात. अशा वेळी ध्यान, नामस्मरण, धार्मिक वाचन किंवा साधू संतांचा सत्संग यांचा आधार घ्या. गुरूचा चतुर्थ भावावरचा प्रभाव तुम्हाला आध्यात्मिक स्थैर्य व विवेक देईल. तुम्ही कोणताही निर्णय घेताना आध्यात्मिक गोष्टींचा विचार करून योग्य मार्ग निवडाल. काही लोकांना स्वप्नांमधून किंवा अंतर्मनातून संदेश मिळण्याची शक्यता आहे, ज्याचा प्रभाव त्यांच्या जीवनदृष्टीवर होऊ शकतो. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.